नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वासिंद येथील महामार्गावर गोमांस नेणारा टेम्पो पकडला. गोमाता भक्त आणि बजरंग दलाचे गोरक्षकांचा पराक्रम. वासिंद येथील मुंबई नाशिक महामार्गावर गोमांस नेणाऱ्या टेम्पोला गोमाता भक्त आणि बजरंग दलाच्या गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे अटकाव करण्यात आला. मुंबईच्या दिशेने जात असलेल्या MH02GH 6758 या टाटा कंपनीच्या छोट्या हत्ती टेम्पोमध्ये गोमांस असल्याची गोपनीय माहिती पडघा आणि शहापूर येथील गोरक्षकांना मिळाली होती. गोरक्षकाने धाडसाने क्रॉसिंगवर टेम्पोला पकडण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी JSW कंपनीजवळील क्रॉसिंगवर टेम्पो थांबवण्यात यश आले. RTOच्या मदतीने टेम्पो रस्त्याच्या बाजूला नेण्यात आला, मात्र चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वासिंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन बारवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी टेम्पो त्वरित ताब्यात घेतला. टेम्पोच्या तपासणीत 1200 किलो गोमांस असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी FIR क्रमांक 18/25 नोंदवण्यात आला असून भारतीय दंड संहिता कलम 325, प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11, महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा 1976 चे कलम 5, 9, 11 आणि मोटर वाहन कायदा कलम 3, 181, 130, 177 या अंतर्गत अज्ञात टेम्पो मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मोबाईल व टेम्पो सोबत अंदाजे 54,500 रुपये इतका मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास चालू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. इंडिया न्यूज 28 साठी संजय तलवडकर, शहापूर. मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट.